राधे राधे. आज मी बनवणार आहे कोथिंबीरीच्या वड्या. त्यासाठी मी ना कोथिंबीर एक फ्रेश गड्डी आणली होती काल, पण आता ती थोडी सुकली. आता मी ती काढून घेतली आहे, निसून निवडून एका ताटात काढून घेतलेली आहे. आता बारीक ते मसाला आहे ना, त्याला मिरच्या, लसूण, जिरे, हळद आणि मीठ घेतलेली मी. आता हे ना मस्त खलबत्त्यात ठेसा करून घेणार आहे मी याचा. खलबत्त्यात टाकून आहे ना मी चांगलं आता याला कुटून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी आता आहे ना घेणारे पिठं मी घेतलेले, एक मकाचं पीठ आहे, एक बेसन पीठ आहे आणि एक ज्वारीचं आणि एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे सगळे पिठं आता मिक्स करून घेणार आहे. यात टाकली आता बारीक चिरलेली कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून हळद टाकून घेतली आणि याच्यात टाकले आता सोडा, ओवा थोडासा. हे सगळं मिश्रण आता मिरचीचं केला ठेचा, त्याच्यात थोडं पाणी घालून आपण याच्यात टाकून घेतले. आता थोडं थोडं हातावर पाणी घेऊन हे मिश्रण आपण आहे ना मळून घ्यायचे. मस्त आता पीठ घेतलेलं आहे मी मळून, एकदम म्हणजे जास्त घट्ट पण मळायचं नाही, पातळसर मळून घ्यायचं आहे. आणि हे अशा छोट्या छोट्या वाट्या करून त्याच्यात आहे ना तेल टाकायचे आपण आणि त्या बंद करून घ्यायचे. आणि हे असा उंडा करून हे अशाच पद्धतीने हे सगळ्या मी रेडी करून घेतलेले बघू शकता तुम्ही. आता कढईत ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी आणि आता पाण्याला उकळी आली, त्याच्यात मी हे सगळे सोडून दिलेले इथं गोळे केलेले आपण. नवीन पद्धतीने एकदम झटपट आणि खूप छान टेस्ट लागते याची. हे बघा कसं मस्त उकळू राहिलंय पाणी. मस्त उकळून आता हे रेडी झालेले. 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजले का नाही बघायचे. मी खाली एक कापून बघितलं तर हे मस्त शिजलेले येतं. चाकूच्या साह्याने याचे 4 पार्टमध्ये करून घ्यायचे. आता हे सगळे मी घेणार आहे कापून. हे बघा सगळे कापून घेतले आणि हे बघा अशा पद्धतीनं वड्या करून आता मी रेडी केलेल्या आहेत. आता ठेवते कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी. कढईत ठेवलेलं मी तेल गरम होण्यासाठी आणि कढईतलं तेल आता थोडं तापलेलं आहे, त्यात मी वड्या सोडून दिलेल्या आहे बघा. आणि खमंग अशा मस्त त्याला आहे ना कलर आलेला आहे बघा. त्याला थोडा ब्राऊन कलर यूज तर घेतलेला आहे. वड्या झालेल्या आहे आपल्या रेडी. अशाच वड्या तुम्ही नवीन पद्धतीनं मी करून बघितलेल्या आहे. तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. राधे राधे.